मग कोकणी माणसापेक्षा जास्त बरं कोकण तुका कोण दाखवतलो? चल मी तुका फिरवते कोकण. तर काष्टशिल्प म्हणजे दगडाचं बांधकाम असलेला ह्या एकमेव मंदिर असा, म्हणजे काष्टशिल्पाचा उत्तम नमुना असलेला ह्या मंदिर. त्यानंतर देवी इथे आली. इथे भूत पिशाच वगैरे यांचा वावर होता. तर देवीने शंकराची आराधना केली आणि शंकर प्रसन्न झाले आणि मग भूत पिशाच त्यांच्याकडे गेले. हे तुका माहिती होता? झाडावरचे ताजे काजू तोडून खाण्यात जी मजा आहे ना, खरंच. को पोरा, काय करताय काय? काजू खातोय. थांब थांब, खाऊ नको, मी इलय. अगो करताय काय या? काजू खातोय. अगो तो असं खाऊचं नसता, असं खाऊचं असता ना तर डीक जातलो पोटात. कोणा नवीन असं हो. होय, काय करतोय? काही नाही, आम्ही कोकण फिरायला आलो होतो. मग कोकणी माणसापेक्षा जास्त बरं कोकण तुका कोण दाखवतलो? चल मी तुका फिरवते कोकण. चला. चल. तर प्राजक्ता, दाट जंगलातला या निसर्गरम्य वातावरणातला शांत ठिकाणचा यक्षिणी मंदिर असा. तर गावाल्यानो, चला आज प्राजक्तासोबत माणगावातला यक्षिणी मंदिर बघूया. होत आहे नाटातलं सगळं त्याच्यात काढून कशा असं वेळ आडनाव आज आता सांगतो मी श्री यक्षिणी तुमच्या करणार आपल्या वाडेवाडे दर्शनाला आल्याबद्दल पहिल्यांदाच आले त्या भेटीसाठी उठी भरले हात जोडून प्रार्थना करताय मान्य करणे ह्या कुटुंबात लक्ष लागून केलेली सेवा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मयुरेश महेश कोनकर. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे आत्तापर्यंत मी इतकी मंदिरं बघितली, पण हे जे काही कोरीव काम आपण बघतोय, तर यामागे काही कथा आहे का? हां, हे इथली ही यक्षिणी देवी ही इथली माणगावची ग्रामदैवता आहे. 64 योगिनींपैकी एक आहे. मंदिराला जवळपास 600 ते 700 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे पण आर्किओलॉजीचे जे सर्च करण्यासाठी म्हणून येतात त्यांनी सांगितलं की हे इथे बाहेरच्या बाजूला आहेत हे अष्टदिक्पाल आहेत म्हणून, म्हणजे 8 दिशांचे 8 अधिपती आणि मधला आहे तो त्यांचा मुख्य असं. त्यानंतर इथे आत पण आहेत, इथे पण वर आहेत, पण त्यांना वाहनं नाही आहेत, नुसतेच आहेत. बाहेर आहेत त्यांना सगळ्यांना वाहन आहे. मंदिराचं कोरीव काम आहे सगळं लाकडी आहे. समोर आहे ते खांब आहे ते सगळं. आणि नृसिंह सरस्वती आहेत नरसोबाच्या वडील, त्यांच्या अवतार समाप्तीनंतर देवीची इथे स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. म्हणजे 64 योगिनी होत्या, त्या नृसिंह सरस्वतींची सेवा करायच्या. तर त्यांनी नृसिंह सरस्वतींनी योगिनींना सांगितलं की आता माझ्या अवतार समाप्तीचा वेळ आला. मग 64 योगिनींनी त्यांना विचारलं की आम्ही सेवा कुठे करायची आता? तर नृसिंह सरस्वतीने सांगितलं की माणगाव गावात माझा अवतार व्हायचा आहे, तर तू म्हणजे त्याच्यातली 64 योगिनींमधली एक यक्षिणी हिला त्यांनी सांगितलं
की तू माणगावमध्ये जा आणि गाव वसव. त्याच्यानंतर देवी इथे आली. इथे भूतपिशाच वगैरे यांचा वावर होता. तर देवीने शंकराची आराधना केली आणि शंकर प्रसन्न झाले आणि मग भूतपिशाच त्यांच्याकडे गेले आणि मग गावात वस्ती वाढायला लागली आणि मग देवीची स्थापना केलेली, म्हणजे लोकांनी, गावातल्या लोकांनी. मंदिराच्या प्रत्येक खांबावर, दरवाजांवर आणि छतावर कोरलेलं कोरीव काम त्या काळातील कलाकारांची अद्भुत कला दाखवतं. विशेष म्हणजे मंदिराच्या छतावर अष्टदिक्पाल कोरलेले आहेत, म्हणजेच 8 दिशांचे रक्षण करणारे देव. या मंदिरात अष्टदिक्पालांसोबतच योगिनींच्याही सुंदर मूर्ती कोरलेल्या दिसतात. भारतीय तांत्रिक आणि शक्ती उपासनेमध्ये योगिनींना विशेष महत्त्व दिले जाते. त्या काळातील कलाकारांनी केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर वास्तुकलेतून अध्यात्मही जिवंत केलं होतं. तर आज आपल्यासोबत आहे अर्चना ताई. ताई, आता कोकणामध्ये आम्ही बरीचशी मंदिरं बघितली, पण स्ट्रक्चर वाईज हे मंदिर खूप सुंदर आहे. तर त्याची खासियत काय सांगशील आम्हाला? तू कोकणातली मंदिरं बघले ना, तर दगडाचं बांधकाम किंवा लाकडी बांधकाम असं असताना, तर काष्टशिल्प म्हणजे दगडाचं बांधकाम असलेला ह्या एकमेव मंदिर असा, म्हणजे काष्टशिल्पाचा उत्तम नमुना असलेला ह्या मंदिर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे यक्षिणी देवी, यक्षिणी मंदिरी भारतात फक्त 4-5 मंदिरं असत आणि त्यापैकी महाराष्ट्रात असलेल्या माणगावात असलेला ह्या एकमेव मंदिर असा. हे तुका माहिती होता? या मंदिराची रचना पाहिली की प्राचीन भारतीय वास्तुकलेचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळतं. भिंतींवर देवी देवतांची सुंदर चित्र पाहायला मिळतात. मंदिराचं मुख्य बांधकाम दगडात करण्यात आलं आहे, ज्यामुळे ही वास्तू अधिक मजबूत दिसते. पण या दगडी रचनेला उठाव मिळतो तो मंदिरातील सुंदर लाकडी कोरीव कामामुळे. उंच खांब, दरवाजे आणि छतावर केलेली नक्षी अतिशय बारकाईनं कोरलेली आहे. बाजूलाच असलेल्या टेंबे स्वामींच्या जन्मस्थानाला सुद्धा आम्ही भेट दिली. श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांचा हा मठ. तर प्राजक्ता, ह्या असा दत्त महाराजांचे टेंबे स्वामीचे अवतार होते ना, त्यांचा जन्मस्थान. हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं स्थान मानलं जातं. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म याच ठिकाणी झाला असल्यामुळे भक्तांसाठी या मठाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. हा मठ शांत, प्रसन्न आणि साधेपणानं भरलेला आहे. असं मानलं जातं की वासुदेवानंद सरस्वती यांनी दत्तभक्तीचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले आणि दत्त संप्रदाय अधिक मजबूत करण्याचं कार्य केलं. या शांत आणि पवित्र वातावरणामध्ये वेळ कसा गेला तेच कळालं नाही. यक्षिणी देवी मंदिराचा हा सुंदर अनुभव कायम असाच मनात साठवून भेटूया आपल्या पुढच्या प्रवासात.